ವೀಕ್ಷಕರೇ, ವೀರ ಸಂಕಲ್ಪ ಮೀಡಿಯಾಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ವೀರಣ್ಣ ಮಂಟಾಳ್ಕರ್. ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ನಗರದ ಹೊರವಲಯದಲ್ಲಿರುವ ಧಾಮಿ ಹೋಟೆಲಿನಲ್ಲಿ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಪ್ರಮುಖರಾದ ಪದ್ಮಾಕರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಕರೆಯಲಾಗಿತ್ತು. ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಪ್ರಮುಖರಿಗೆ ಯಾರನ್ನೇ ಆಗಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದಿಂದ ಟಿಕೆಟ್ ನೀಡಬೇಕು, ಮುಂಬರುವ ಉಪಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧಿಸಲು ಮರಾಠ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನ್ಯಾಯವನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಡಬೇಕು ಎಂದು ಒತ್ತಾಯಿಸಿ ಪದ್ಮಾಕರ್ ಪಾಟೀಲ್ ಸೇರಿದಂತೆ ಬಾಬುರಾವ್ ಕಾರ್ಬರಿ, ಅನಿಲ್ ಬುಸಾರೆ, MG ರಾಜೋಳೆ, ದಿಗಂಬರರಾವ್ ಮಾನ್ಕೇರಿ ಮುಂತಾದವರು ಒತ್ತಾಯಿಸಿ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. मैं हूँ, मेरे मित्र हैं, मेरे भाई हैं, अनिल बुसारे हैं, बाबूराव साहब है, हम जिला पंचायत के सदस्य हैं. हमको हमारे किसी भी व्यक्ति को दीजिए, जब हमारी बारी आती है, राज्य में सरकार है, केंद्र में सरकार है, इन परिस्थितियों में यदि हमको अगर मौका नहीं मिला तो हम समाज को क्या बोलेंगे जवाब? हमारे समाज को हम क्या बोलेंगे? भारतीय जनता पार्टी का कोई जिलाध्यक्ष नहीं है, भारतीय जनता पार्टी का कोई तालुका अध्यक्ष नहीं है, भारतीय जनता पार्टी के हमारे में प्रधान कार्यदर्शी नहीं है, राज्य में कोई मंत्री. आज वो कांग्रेस से आकर माने श्रीमंत पाटिल आए हैं, वो मंत्री बन गए, उनको हमारे समाज के कंट्रीब्यूशन से नहीं है. तो हमारी विनती है राज्य के नेताओं से, जिला के नेताओं से, आप हमारे बड़े भाई हैं, जो सब बड़ा समाज है, हम आपकी संख्या में थोड़े बहुत कम हो सकते हैं, आपसे नम्र विनती है हमारी, जो भाई तुम्हारे साथ लगाकर कंधे पे कंधा लगाकर राजनीति में आपके साथ है, हमको रास्ते पे मत छोड़िए, हमको साथ लेके चलिए. और भारतीय जनता पार्टी में जो काम करने वाले हमारे नवा पीढ़ी है, आने वाले दिनों में उनको नेतृत्व मिले, ऐसी अपेक्षा आपसे हम करते हैं. कई लोगों का इरादा रहता है, जब टिकट मांगने आते हैं, टिकट नहीं मिलता तो दूसरे पार्टी में चले जाते हैं. हमारा कोई इरादा नहीं आपके माध्यम से करता हूं, प्रभु रामचंद्र की कसम है, हमको टिकट मिले या ना मिले, हमारे समाज को न्याय मिले या ना मिले, पर हम जरूर भारतीय जनता पार्टी के भगवे के साथ जरूर रहेंगे. राष्ट्र प्रेम, देश प्रेम जिस पार्टी में है उसके साथ हम लड़ेंगे. हम जब इस पार्टी के साथ जुड़े थे, हमको सत्ता मिलती है, हम झटपट मेंबर बनेंगे, MLA बनेंगे बोलकर नहीं था, मगर हमारे भी कुछ काम है, हमारे भी कुछ मांगे हमारे समाज के. भारत जब स्वतंत्र हो गया था तब इस जिले के मराठा में 200 एकड़ 300 एकड़ की जमीन थी. 70 साल का समय निकलने के बाद आज हमारे परिवार में 5-5 एकड़ 2-2 एकड़ के आकर समाज आके खड़ा हो गया. हमारे बच्चों को नौकरी नहीं है. बीदर जिले के कोई मराठा PSN नहीं मिलेगा, आपको तलाटी नहीं मिलेगा, PDO नहीं मिलेगा, असिस्टेंट कमिश्नर नहीं मिलेगा, जिलाधिकारी. ये तो बहुत बड़े बड़े सपने हैं. जो समाज सबको लेके चला, छत्रपति शाहू महाराज ने 1904 में समाज को रिजर्वेशन दिया था सब लोगों को. आज उस समाज इस देश के नेताओं को, इस राज्य के नेताओं को रिजर्वेशन की मांग कर रहा है. दलितों के लिए रिजर्वेशन दिया, इतने बड़े बड़े हॉस्टल वाला छत्रपति मराठा राजा ने. आज समाज की हालत सबसे गंभीर हो गई इस देश में. पहुंचाएंगे. इस लोकतंत्र की सबसे बड़ी शक्ति आप है. जो दबा हुआ समाज है, आज सबसे वंचित है एजुकेशन से, नौकरियों में से, राजनीति से, उसको आप शक्ति देने का काम आपके माध्यम से सरकार करे, हमारी पार्टी करे, और आपको विनती भी करना है. तो उपचुनाव हो रहा है, उसके हमारे पार्टी को हमारी विनती है, हमारी कोई दादागिरी नहीं है, हम कोई पार्टी के ऊपर ठोकते नहीं, ब्लैकमेलिंग नहीं है. आप सबको उपचुनाव आ गया, हमको टिकट दो, नहीं तो हम पार्टी के साथ नहीं रहेंगे बोलकर. हमको भूखे मरने की आदत हो चुकी है. तो आप टिकट दे तो भी पार्टी के साथ रहेंगे, ना दे तो भी पार्टी के साथ रहेंगे.
और हमारी विनती है टिकट देना प्रजातांत्रिक व्यवस्था में गिव एंड टेक पॉलिसी होना चाहिए। अन्याय होगा तो इसलिए आपके माध्यम से और एक बार विनती करते हुए सभी पत्रकार बंधुओं को, प्रिंट मीडियाओं को, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाओं को, आपने हमारी आवाज सुनकर इतना जल्दी यहाँ पर आए। मुझे नहीं लगा सुबह एक छोटा बच्चे की आवाज पर हमारे मारुति बोलकर का कार्यकर्ता इतनी बड़ी संख्या में पत्रकार आए। मुझे आपके प्रेजेंस से ऐसा महसूस हो रहा है कि जो इतने सालों से दबा हुआ बीदर जिले का मराठा कम्युनिटी को इसकी आवाज पहुंचाने में और आप बहुत कारगर होंगे और हमारे भी कुछ अच्छे दिन आएंगे, ऐसा मैं आपके माध्यम से महसूस कर रहा हूँ। मेरे समाज की बाउंड्री नहीं है, वो निर्णय समाज अपने आप लेगा। आज समाज की वजह से पद्माकर पाटिल है, आज समाज की वजह से अनिल मुसारे, समाज की वजह से बाबूराव है, हम सब है। हम भारतीय जनता पार्टी से जुड़े हैं। मैं भारतीय जनता पार्टी के साथ अन्याय कर नहीं सकता, मगर मेरा समाज क्या निर्णय लेगा इसमें मेरा कोई रोल नहीं रहेगा। और बाबूराव साहब है, हम जिला पंचायत के सदस्य हैं, हम हमारे किसी भी व्यक्ति को दीजिए, जब हमारी बारी आती है, राज्य में सरकार है, केंद्र में सरकार है, इन परिस्थितियों में यदि हमको अगर मौका नहीं मिला तो हम समाज को क्या बोलेंगे जवाब? हमारे समाज को हम क्या बोलेंगे? भारतीय जनता पार्टी का कोई जिलाध्यक्ष नहीं है, भारतीय जनता पार्टी का कोई तालुका अध्यक्ष नहीं है, भारतीय जनता पार्टी के हमारे में प्रधान कार्यदर्शी नहीं है, राज्य में कोई मंत्री, आज वो कांग्रेस से आकर माने श्रीमंत पाटिल आए हैं, वो मंत्री बन गए, उनको हमारे समाज के कंट्रीब्यूशन से नहीं है। तो हमारी विनती है राज्य के नेताओं से, जिला के नेताओं से, आप हमारे बड़े भाई हैं, जो बड़ा समाज है, हम आपकी संख्या में थोड़े बहुत कम हो सकते हैं, आपसे विनम्र विनती है हमारी, जो भाई तुम्हारे साथ लगाकर कंधे पे कंधा लगाकर राजनीति में आपके साथ है, हमको रास्ते पे मत छोड़िए, हमको साथ लेके चलिए। और भारतीय जनता पार्टी में जो काम करने वाले हमारे नवा पीढ़ी है, आने वाले दिनों में उनको नेतृत्व मिले, ऐसी अपेक्षा आपसे हम करते हैं। कई लोगों का इरादा रहता है जब टिकट मांगने आते हैं, टिकट नहीं मिलता तो दूसरे पार्टी में चले जाते हैं। हमारा कोई इरादा नहीं आपके माध्यम से करता हूं, प्रभु रामचंद्र की कसम है, हमको टिकट मिले या ना मिले, हमारे समाज को न्याय मिले या ना मिले, पर हम जरूर भारतीय जनता पार्टी के भव्य के साथ जरूर रहेंगे। राष्ट्र प्रेम, देश प्रेम जिस पार्टी में है उसके साथ हम लड़ेंगे। हम जब इस पार्टी के साथ जुड़े थे, हमको सत्ता मिलती है, हम 75 मेंबर बनेंगे, एमएलए बनेंगे बोलकर नहीं था, मगर हमारे भी कुछ काम है, हमारे भी कुछ मांगे हमारे समाज के। भारत जब स्वतंत्र हो गया था तब इस जिले के मराठा में 200 एकड़ 300 एकड़ की जमीन थी। 70 साल का समय निकलने के बाद आज हमारे परिवार में 5-5 एकड़ 2-2 एकड़ की आपका समाज आके खड़ा हो गया। हमारे बच्चों को नौकरी नहीं है। बीदर जिले में कोई मराठा पीएसएन नहीं मिलेगा, आपको तलाटी नहीं मिलेगा, पीडीओ नहीं मिलेगा, असिस्टेंट कमिश्नर नहीं मिलेगा, जिलाधिकारी, ये तो बहुत बड़े बड़े सपने हैं। जो समाज सबको लेके चला, छत्रपति शाहू महाराज ने 1904 में समाज को रिजर्वेशन दिया था सब लोगों को। आज उस समाज इस देश के नेताओं को, इस राज्य के नेताओं को रिजर्वेशन की मांग कर रहा है। दलितों के लिए रिजर्वेशन दिया, इतने बड़े बड़े हॉस्टल बना छत्रपति मराठा राजा ने। आज समाज की हालत सबसे गंभीर हो गई इस देश में, तक पहुंचाएंगे। इस लोकतंत्र की सबसे बड़ी शक्ति आप है। जो दबा हुआ समाज है, आज सबसे वंचित है एजुकेशन से, नौकरियों में से, राजनीति से, उसको आप शक्ति देने का काम आपके माध्यम से सरकार करे, हमारी पार्टी करे, और आपको विनती भी करते हैं। तो उपचुनाव हो रहा है, उसके हमारे पार्टी को हमारी विनती है, हमारी कोई दादागिरी नहीं है, हम कोई पार्टी
के ऊपर ऐसा ठोकते नहीं, ब्लैकमेलिंग नहीं है। आपसे उपचुनाव आ गया, हमको टिकट दो नहीं तो हम पार्टी के साथ नहीं रहेंगे, वो कर रहे। हमको भूखे मरने की आदत हो चुकी है। तो आप टिकट दे तो भी पार्टी के साथ रहेंगे, ना दे तो भी पार्टी के साथ रहेंगे। और हमारी विनती है, टिकट देना प्रजातांत्रिक व्यवस्था में गिव एंड टेक पॉलिसी होना चाहिए। अन्याय होगा तो उसलिए आपके माध्यम से और एक बार विनती करते हुए सभी पत्रकार बंधुओं को, प्रिंट मीडियाओं को, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाओं को, आपने हमारी आवाज़ सुनकर इतना जल्दी यहाँ पर आए। मुझे नहीं लगा सुबह एक छोटा बच्चे की आवाज़ पर हमारे मारुति बोलकर था कार्यकर्ता, इतनी बड़ी संख्या में पत्रकार आए। मुझे आपके प्रेजेंस से ऐसा महसूस हो रहा है कि जो इतने सालों से दबा हुआ बीदर जिले का मराठा कम्युनिटी को इसकी आवाज़ पहुंचाने में और आप बहुत कारगर होंगे और हमारे भी कुछ अच्छे दिन आएंगे, ऐसा मैं आपके माध्यम से महसूस कर रहा हूँ। ಉಪಚುನಾವಣಾ ಎಲೆಕ್ಷನ್ ಇದೆ, ಅದರ ಸಂದರ್ಭವಾಗಿ ಸಮಾಜದ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ಮರಾಠಾ ಸಮಾಜ ಇದೆ. ಅವರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮದೇ ಸಪೋರ್ಟ್ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಕೃಷಿ ಚೌಹಾಣ್ ಭಾಲ್ಕಿನಲ್ಲಿ ಡಿ.ಕೆ. ಶಿವಮೂರ್ತಿಕರ. ಅದೇ ರೀತಿ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂಸದರು ಅವರು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ಆ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. 38,000 ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಓಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಎಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಓಟ್ ಕೊಟ್ಟು ಗೆದ್ದು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ ಮತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಹಿಡಿದಿದ್ದೇವೆ. ಸಮಾಜದ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ, ನಮ್ಮ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸಮಾಜಗಳಿಗೆ ಒಂದು ಎಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಲೀಡರ್ಗಳಿಗೆ, ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾ ಲೀಡರ್ಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರು ಹೈಕಮಾಂಡ್ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು. ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ 53,000 ಓಟ್ ಇದೆ ಮರಾಠಾ ಸಮಾಜವು. ಪೈಲೆ ಹೇಳು ಯಾವ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಗೆ ಬಂದಿಲ್ಲ, ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಇದುವರೆ ಸಲ ಮರಾಠಾ ಸಮಾಜ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಓಟ್ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟರು ಮರಾಠಾ ಸಮಾಜ ಗೆದ್ದು ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿದೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಯಾಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಿ ಅಂದ್ರೆ ಪದೇ ಪದೇ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಪ್ರತಿನಿಧಿ ಬೇಕು, ಸಮಾಜ ಪ್ರತಿನಿಧಿ ಬೇಕ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ನಾವೊಂದು ಸಮಾಜ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ, ನಾವು ಲೀಡರ್ ಇದ್ದೇವೆ, ಸಮಾಜ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ, ಸಮಾಜ ಕಟ್ಟದಾರಪ್ಪ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಸಮಾಜದ ಪ್ರತಿ ನಾವು ಜೊತೆ ನಾವು ಇರಬೇಕಾಗ್ತದ. ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದ ಸಮಾಜರು ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾವು ಇರಬೇಕಾಗ್ತದ. ಅವ್ರ ಜೊತೆ ಇಟ್ಕಿ ಅವ್ರು ಏನು ಎಲ್ಲ ನಾಡಿಗ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ಅವರಿಗೆ ಒಂದು ಮಂಡಳಿ ಕೊಡ್ತೇವೆ, ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಕೊಡ್ತೇವೆ, ಯಾರ್ಯಾರ ಜೊತೆ ಬರ್ತೇವೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತೇವೆ, ಸಿ ಎಂ ಕೊಡ್ತೇವೆ. ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯದ ಪದಾಧಿಕಾರಿ ಯಾರು ಮಾಡಿದ್ವಿ, ನಮ್ಮ ಪದಾಧಿಕಾರಿ ಜಿಲ್ಲಾ ಪದಾಧಿಕಾರಿ ಮೀಟಿಂಗ್ ಬಾಡಿ ಪದಾಧಿಕಾರಿ ಯಾರು ಕೊಡ್ತೇವೆ. ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕೋರ್ ಕಮಿಟಿ ಇದೆ, ಅವರಿಗೆ ಒಂದು ಭೇಟಿ ಮಾಡ್ಕಸಿ ಒಂದು ಮಂಡಳ ವಹಿಸಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಸಮಾಜ ಪತ್ರಿಕೆ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ಮಾಮೂಲಿ ಇದು ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. अदर तरह की ಎಲ್ಲ जो बंद की ಎಲ್ಲ ये चला। अभी सभी को क्या बोलना है मेरा कि बहुत दिन से बीदर जिले में हमारे समाज के ऊपर अन्याय होता है। क्यों बोले तो ऐसी परिस्थिति है कि सब हक मांगना है, काम करने पर हक देना है। तो हम क्या है बोले तो भारतीय जनता पार्टी में हम हक मांग रहे हैं कि हमारे को भी टिकट दिया। ये समाज के जो प्रतिनिधि बैठे हैं उनका ऐसा बोलना है कि हमारे समाज को टिकट देना है। उसके लिए अभी आज अभी सब जन बोला क्या कल्पक पार्टी बोले, हमारे अध्यक्ष जी बोले, और कौन बोलने वाले हैं। मेरा एक ही विनती है कि टाइम पे जो लोग ये क्षेत्र में आप सबको मालूम है कि कौन कौन क्या क्या किया है, कैसा कैसा किया है, कैसा नहीं किया है, आपको सबको मालूम, कुछ बोलना नहीं। हमारे समाज की तरफ से ये बोलना है कोई भी आप भी टिकट दे तो हम तैयार है रुके देने के लिए, हमको बोलना है। क्यों बोले तो समाज ऐसा समाज की तरफ से अभी जो लीडरशिप के हिसाब से है जो लीडरशिप है बच्चों का लगा वो लीडरशिप का अलग बात है। जब समाज का बात आता है तो समाज की तरफ से ही बात करना पड़ता है। तो
कांग्रेस गवर्नमेंट। तो कांग्रेस गवर्नमेंट वाले बोले हम ये नहीं मनाते शिवाजी जयंती। हमारी शिवाजी जयंती हो या हमारे कोई मराठी किताबें हैं, किताबों में कुछ गलतियाँ थी, प्रकाश खन्ने एमएलए थे, तो वो गलतियाँ सुधारने के लिए हम डिमांड किए तो वो गवर्नमेंट ने, बीजेपी गवर्नमेंट ने हमारे जो कुछ मांगे हैं छोटे मोटे वो मान्य किए पहले से। और हमारा समाज बीजेपी के तरफ जुड़ा हुआ है। अगर मैं भी कुछ बोला समाज को वोट दो बोले तो समाज वोट देंगे क्या, ये बहुत बड़ा प्रॉब्लम है। क्योंकि ये पीए का जो प्रॉब्लम है, 5 साल कांग्रेस गवर्नमेंट थी, हम 10 दफा ईश्वर खड़गे के नेतृत्व में गए कर तो बोले तो, लेकिन वहाँ पर सिद्धरामैया बोले ये नहीं होता, मैं नहीं करता, ये आए और मैं नहीं मानता बोले। ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಮತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಿಗಮ ಮಂಡಳಿಗಳಲ್ಲೂ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಮತ್ತು ಫ್ರಮ್ ಬಿಗಿನಿಂಗ್ ಆಫ್ ದಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಅಂದರೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಚುನಾವಣೆ ಉದಯದಿಂದ 1952ರಿಂದ ಜನಸಂಘ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಿದ ಮರಾಠ ಸಮಾಜ ಅಂತ ಭಾರತೀಯ ಜನಸಂಘ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು 77 ನಂತರ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಬೆನ್ನಿಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನನ್ನ ಒಂದೇ ಒಂದು ವಿನಂತಿ ಅಲ್ಲ, 6 ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಿವೆ. 6 ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಪೈಕಿ 3 ಪ್ರಬಲ ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕ ಜನರ ಕ್ಷೇತ್ರಗಳಿವೆ. ಅವ್ಯಾವ ಅವರ ಭಾಷಿ ಮತ್ತೆ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ. ಮತ್ತೆ 3 ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು ನಿರ್ಣಾಯಕವಾಗಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ. ಮತ್ತು ಬೀದರ್ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ 8 ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಿಂದ ಹಳದ್ ಮತ್ತು ಕಟಕ್ ಚಿಂಚೋಳಿ ವಿಭಾಗ ಜಿಲ್ಲೆ ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಪ್ರಬಲ ನಾವು ಏನೋ ನೇತೃತ್ವದ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಾವು ಮರಾಠ ಸಮಾಜ ಜನ ಅಲ್ಲಿ ವಾಸಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಒಂದೇ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಅಲ್ಲ, ಎಂಟರ್ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟರಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯಲ್ಲಿ 28% ಜನ ವೋಟರ್ಸ್ ಮರಾಠ ಸಮಾಜದವರಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು 28% ಎರಡನೇ ಪ್ರಬಲ ಕೋಮು ನಮ್ದು ಮರಾಠ ಸಮಾಜ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ಮರಾಠ ಸಮಾಜ ಹೇಳುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಆಗ್ಯದೋ ಇಲ್ಲ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬಟ್ ನನಗೆ ಇವತ್ತು ನನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ನೋವು ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಸಿನ್ಸ್ ಫ್ರಮ್ 2008-9 ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಟಿಕೆಟ್ ಸಲುವಾಗಿ ಅವತ್ತು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಉಪಚುನಾವಣೆ ಬಂದಿದೆ. ಇದು ಶುಭ ಸಂದರ್ಭ ಇದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ 6 ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಪೈಕಿ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಕೇಂದ್ರದ ಮರಾಠ ಸಮಾಜ ಮೀಸಲಿಟ್ಟು ಮರಾಠ ಸಮಾಜ ಗೆದ್ದಾಗ ಒಂದು ಜನಪ್ರತಿನಿಧಿ ಇರ್ತದೆ ಅಂತ ಆಶಾಭಾವನೆ ನನ್ನಲ್ಲಿ. ಇವ್ರಿಗೆ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ಅಂತ ಪಟ್ಟು ತೋರಿಸೋದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಇಲ್ಲ. ಪಕ್ಷ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಬೇಕು, ಯಾರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ತಾ ಬರುವಾಗ ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಿದ್ದೇವೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ದು ಮತ್ತೊಂದು ಕನಸು ಏನಿದೆ, ನಮ್ದು ಥರ್ಡ್ ವೀಲ್, ನಮ್ದು ಮರಾಠ ಸಮಾಜ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಹಿಂದುಳಿದ ಸಮಾಜ ಇದೆ. ಥರ್ಡ್ ಬಿಯಿಂದ 2A ಹಾಕ್ಬೇಕಂತೇಳಿ ಸನ್ಮಾನಿಸಿದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಂತ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಕೂಡ 2-3 ವೇದಿಕೆ ಉಪಚುನಾವಣೆ, ಬೀದರ್ ಉಪಚುನಾವಣೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಔರಾದ್ನಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಬಸಕಲ್ಯಾಣ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಥರ್ಡ್ ಬಿಯಿಂದ 2A ಹಾಕೋದು ಆರ್ಥಿಕ ದೃಷ್ಟಿಕೋನ ಪ್ರಬಲ ಆಗಬೇಕಾಗಿದ್ದರೆ ನಮಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಬೇಕೇ ಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಥರ್ಡ್ ಬಿಯಿಂದ 2A ಹಾಕ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಅಧ್ಯಕ್ಷದ ಟೈಮಿಗೆ ನನಗಂತೂ ನೀವು ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕೇಳಿದ್ರು. ನನಗೆ ಇಚ್ಛೆ ಇಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ. 14 ನನ್ನ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಿದ್ರು. ಕರ್ಬನಿ ನಿಮ್ದು ವಿಚಾರ ಏನದ, ಪಟೇಲ್ ನೀವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿರಿ, ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಡ್ತಾ ಮತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳ್ತಾ, ಎಲ್ಲ ಕೋರ್ ಕಮಿಟಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅವ್ರಿಗೆ ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾನ ಅಂತ ಹೇಳ್ದ. ಇವ್ರಿಗೆ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಒಪಿನಿಯನ್ದಾಗ ಇವ್ರಿಗೆ ಒಪಿನಿಯನ್ ಸಿಕ್ತು ಸರ್. ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ 15-16 ಜನ ಮಗನ ಪಟ್ಟಿ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಬಟ್ ಅಲ್ಲೂ ತಪ್ಪು ದಾರಿ. ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಮಾಡ್ತಾರಂತ ವೇಟ್ ಮಾಡ್ತೇವೆ, ಅಲ್ಲೂ ದಾರಿ ತಪ್ಪು. ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಅವ್ರ ಸ್ಥಾನಮಾನ ಕೂಡ ನಡೆಯಿಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾನಲ್ಲಿ. ಇದು ನಾ ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಅವ್ರಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಸಂಘಟನಾನಲ್ಲಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಈ ಏರಿಯಾದವ್ರು ಯಾರು ಕಾರ್ಯಕರ್ತ ಆಗಿಲ್ಲ. ನೀವು ಸತ್ಯ ಹೇಳ್ತೀನಿ, ಈ MP ಎಲೆಕ್ಷನ್ನಲ್ಲಿ DK ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಎಲೆಕ್ಷನ್ನಲ್ಲಿ DK ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸೋಲ್ತಾರೆ. ಎಲ್ಲಿ ಸೋಲ್ತಾರೆ? ಕಟಕ್ ಚಿಂಚೋಳಿ ಹಲಬರ ಸಮಿತಿ ಸೋಲ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ. ಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಪೇಪರ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಇರ್ತದ. ರಾಯಗಾಂವ್ ಮತ್ತು ಭಾತಮ್ರ ಮತ್ತು ನೆಹರು ಸರ್ಕಾರ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಲೀಡ್ ಅವ್ರಿಗೆ, ಹೈಯೆಸ್ಟ್ ಲೀಡ್ ಸಮಾಜ. ಮತ್ತು ಈ ಕಡೆ ಮೈನಸ್. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಯಾರು ಸರಿ ಇದೆ ನೀವೇ ಅದು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಬೇಕು. MP ಎಲೆಕ್ಷನ್ದಾಗ ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಹಲ್ಕಿದವರ ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆದಾಗ ನಾವು ಅಂದೆ ಸರ್ ಅಲ್ಲಿ ಲೀಡ್ ಕೊಡ್ತೇವೆ, ನಾವು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಅಲ್ಲೂ ಭಾವಿಸಿದ ಲೀಡ್ ಸಿಕ್ತು. ಇದು ಪ್ರಯೋಗ ಅಂತ ಇಲ್ಲ, ಸತ್ಯಾಂಶ ಇದೆ.